नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया कथेला। पूजा आणि रोहितचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती। सुरुवातीला त्यांचा संसार खूप आनंदाचा चालला होता। रोहित एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता आणि पूजा घर सांभाळत होती। दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण जसा जसा वेळ गेला तसं तसं रोहित बदलायला लागला। ऑफिस मधल्या ताणतणावामुळे तो चिडचिड करू लागला। घरी आल्यावर तो पूजाशी नीट बोलतही नसे। पूजा मात्र त्याची प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत होती। एक दिवस रोहितची आई गावावरून त्यांच्या घरी राहायला आली। सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू सासूने पूजाबद्दल रोहितच्या मनात गैरसमज निर्माण करायला सुरुवात केली। तुझी बायको तुला महत्व देत नाही, ती घर नीट सांभाळत नाही, तुझ्या पैशाचा आदर नाही, अशा अनेक गोष्टी ती रोज रोहितच्या कानात भरू लागली। रोहितही आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला। पूजाला काहीच समजत नव्हतं। ती जितकी चांगली वागण्याचा प्रयत्न करायची, तितकाच रोहित तिच्यावर रागवायचा। एक दिवस तर सगळ्यांच मर्यादा ओलांडल्या गेल्या। छोट्याशा कारणावरून रोहितने पूजावर खूप ओरडायला सुरुवात केली। पूजा रडत रडत स्वतःची बाजू सांगत होती, पण रोहित ऐकायलाच तयार नव्हता। शेवटी संतापाच्या भरात तो ओरडला, निघून जा माझ्या घरातून, मला तुझा चेहरा सुद्धा पाहायचा नाही। हे शब्द ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकली। तिने अनेकदा विनवण्या केल्या, पण रोहितचं मन बदललं नाही। सासूही शांत बसून सगळं बघत होती। अखेर डोळ्यात अश्रू घेऊन पूजा घराबाहेर पडली। तिच्याकडे ना पैसे होते, ना राहायची सोय। ती रस्त्यावर बसून खूप रडली। रात्री उशिरा तिने तिच्या जुन्या मैत्रिणी नेहाला फोन केला। नेहाने तिला तिच्या घरी बोलावलं। दुसऱ्या दिवशी नेहाने पूजाला धीर दिला आणि नोकरी शोधायला मदत केली। पूजा आधी खूप घाबरली होती, पण तिने हार मानली नाही। एका छोट्या ऑफिस मध्ये तिला काम मिळालं। हळूहळू ती स्वतःच्या पायावर उभी राहू लागली। दुसरीकडे रोहितच्या आयुष्यातही अनेक समस्या सुरू झाल्या। कंपनीत त्याच्यावर मोठी कारवाई झाली आणि त्याची नोकरी गेली। त्याच वेळी त्याच्या आईची तब्येतही बिघडली। घरात पैशाची अडचण निर्माण झाली। रोहित खूप तणावात गेला। त्याला जाणवू लागलं की पूजा असताना घरात किती शांतता आणि आनंद होता, पण आता खूप उशीर झाला होता। काही महिन्यांनी एक दिवस रोहितला रस्त्यावर पूजाचा फोटो एका मोठ्या होर्डिंगवर दिसला। तो थक्क झाला। पूजा आता एक मोठ्या कंपनीत मॅनेजर झाली होती। तिच्या मेहनतीमुळे तिला खूप यश मिळालं होतं। रोहितला स्वतःची चूक समजू लागली। त्याने पूजाला भेटायचं ठरवलं। अनेक प्रयत्नानंतर त्याला भेटण्याची वेळ मिळाली। पूजा एका मोठ्या ऑफिसमध्ये बसली होती, आत्मविश्वासाने भरलेली, यशस्वी आणि आनंदी। रोहित तिच्या समोर गेला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मला माफ कर पूजा, मी खूप मोठी चूक केली। काही क्षण शांतता पसरली। रोहितला वाटलं पूजा त्याला लगेच माफ करेल, पण पूजा शांतपणे म्हणाली, जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू मला घराबाहेर काढलं होतंस। रोहितकडे उत्तर नव्हतं। तो फक्त मान खाली घालून उभा राहिला। पूजा पुढे म्हणाली, तुझ्यामुळे मी खूप रडले, खूप तुटले, पण त्याच्या दुःखाने मला मजबूत बनवलं। रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याला स्वतःचा खूप पश्चाताप होत होता। तो निघून जाणार इतक्यातच पूजाने त्याला थांबवलं। ती म्हणाली, मी तुला माफ केलं आहे, पण पूर्वीसारखं आयुष्य आता शक्य नाही। रोहित पूर्णपणे खचला। त्याला समजलं की काही चुका अशा असतात ज्या दुरुस्त करता येतात, पण त्यांचे परिणाम कायम राहतात। काही महिन्यांनी रोहितची आई गंभीर आजारी पडली। तिची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हतं। हे कळताच पूजा हॉस्पिटलमध्ये गेली। सासूला तिची अपेक्षाच नव्हती। पूजाने तिची सेवा केली। सासूच्या डोळ्यात पश्चाताप होता। ती रडत म्हणाली, माझ्यामुळेच तुझा संसार उद्ध्वस्त झाला, मला माफ कर। पूजाने तिचा हात धरला आणि म्हणाली, जुन्या गोष्टी विसरूया। त्या क्षणी सासूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। काही दिवसांनी तिची तब्येत सुधारली। रोहितला पुन्हा एकदा जाणवलं की पूजा मनाने किती मोठी आहे। वेळ पुढे सरकत गेला।
पूजा तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली. तिने गरजू महिलांसाठी एक संस्था सुरू केली, जिथे घरातून बाहेर काढलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या महिलांना मदत केली जात होती. तिची संस्था हजारो महिलांसाठी आधार बनली. एक दिवस एका कार्यक्रमात पूजाला वर्षातील सर्वात प्रेरणादायी महिला हा पुरस्कार मिळाला. मंचावर उभी राहून ती म्हणाली, मला घराबाहेर काढलं गेलं तेव्हा मला वाटलं सगळं संपलं आहे, पण खरं तर तो माझ्या नव्या आयुष्याचा प्रारंभ होता. सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेलं. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या रोहितही टाळ्या वाजवत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये अभिमानही होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो दुरूनच पूजाकडे पाहत राहिला. त्याला समजलं होतं की त्याने गमावलेली व्यक्ती किती मौल्यवान होती. पूजा मात्र आता भूतकाळात अडकून राहिली नव्हती. तिने दुःखाला ताकदीत बदललं होतं आणि ज्या दिवशी तिला घराबाहेर काढलं गेलं होतं तोच दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर पूजाचं नाव संपूर्ण शहरात प्रसिद्ध झालं होतं. तिच्या संस्थेमुळे अनेक महिलांना नवजीवन मिळालं होतं. एक दिवस ती ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्याकडे एक तरुण मुलगी रडत रडत आली. तिचं नाव राधा होतं. तिलाही तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं होतं. तिच्याकडे राहायला जागा नव्हती, पैसे नव्हते आणि 2 लहान मुलं होती. राधाची अवस्था पाहून पूजाला स्वतःचा भूतकाळ आठवला. तिने लगेच राधाला आधार दिला आणि तिच्या मुलांची जबाबदारीही घेतली. काही महिन्यात राधा स्वतःच्या पायावर उभी राहिली. अशा अनेक महिलांचं आयुष्य बदलत होतं. दुसरीकडे रोहित अजूनही एकटाच राहत होता. त्याची आई आता सुधारली होती, पण तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती. एक दिवस ती रोहितला म्हणाली, बाळा, मी तुझ्याकडून खूप मोठी चूक करून घेतली. पूजासारखी मुलगी लाखात एक असते. रोहित काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला दररोज पूजाची आठवण यायची. एक दिवस अचानक पूजाच्या संस्थेला आर्थिक संकट आलं. काही लोकांनी संस्थेविरुद्ध खोट्या अफवा पसरवल्या. देणगी देणाऱ्यांनी पैसे देणं बंद केलं. संस्था बंद होण्याची वेळ आली. अनेक महिला पुन्हा रस्त्यावर येण्याच्या भीतीने रडत होत्या. पूजा खूप चिंतेत होती. त्याच वेळी रोहितला ही गोष्ट समजली. कोणालाही न सांगता त्याने स्वतःची उरलेली बचत संस्थेला मदत म्हणून दिली. एवढंच नाही तर त्याने त्याच्या जुन्या ओळखी वापरून नवीन देणगीदारही शोधले. काही दिवसांनी संस्थेची परिस्थिती सुधारली. पूजाला जेव्हा समजलं की हे सगळं रोहितने केलं आहे, तेव्हा ती काही क्षण शांत राहिली. तिला विश्वास बसत नव्हता. रोहितने कधीही याचं श्रेय घेतलं नव्हतं. एक संध्याकाळी पूजा त्याला भेटायला गेली. रोहित एका छोट्या घरात एकटाच बसला होता. पूजाला पाहून तो आश्चर्यचकित झाला. पूजा हळूच म्हणाली, धन्यवाद. रोहित म्हणाला, मी काही विशेष केलं नाही. पूजा म्हणाली, तू माझ्यासाठी नाही, त्या महिलांसाठी केलंस, त्यासाठी धन्यवाद. दोघांमध्ये बराच वेळ शांतता होती. मग रोहित म्हणाला, मी रोज देवाकडे एकच प्रार्थना करतो, तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी दुःख येऊ नये. हे ऐकून पूजेच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकता येतं. काही महिन्यांनी संस्थेचा वर्धापन साजरा करण्यात आला. हजारो महिला तिथे उपस्थित होत्या. कार्यक्रमात पूजाने एक घोषणा केली. ती म्हणाली, आजपासून आमच्या संस्थेत पुरुषांसाठीही समुपदेशन केंद्र सुरू होईल, कारण नाती तुटण्याआधी ती वाचवणं अधिक महत्वाचं आहे. सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट केला. कार्यक्रमाच्या शेवटी पूजाने मंचावर रोहितला बोलावलं. रोहित घाबरतच मंचावर गेला. पूजा म्हणाली, चूक करणारा प्रत्येक माणूस वाईट नसतो, पण चूक मान्य करून बदलणारा माणूस खूप मोठा असतो. संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवू लागलं. रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून हलकं वाटत होतं. त्या दिवशी दोघं पुन्हा एकत्र आले नाहीत, पण एकमेकांविषयीचा राग कायमचा संपला आणि पूजाला घराबाहेर काढणाऱ्या दिवसानेच हजारो महिलांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा मार्ग तयार केला होता.
तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ